हा मोदींचा परिवार आहे ना, तर मोदींचा परिवार नुसता बोलून होत नाही। मोदींच्या परिवारात आधी परिवार असणारी जी आपली धर्मपत्नी आहे, जिचं 17 महिन्यांचं बाळ आहे, तिच्यावर इतके घाणेरडे आणि गलिच्छ आरोप करण्याच्या आधी तिच्याशी बोला। हनी ट्रॅपची केस पंकज तडस यांनी तात्काळ का दर्ज केली नाही? लग्न का केलं तेव्हाच? का लगेचच त्यांना हनी ट्रॅपचे आपण गुन्हा दाखल केला पाहिजे असं वाटलं नाही? का सायंकाळी लगेच माध्यमांना समोर करून त्यांनी लग्नाचा सगळा प्रस्ताव दाखल केला? का खासदार रामदास तडसांनी नाही आम्ही तिला स्वीकारले, आम्ही तिला घर दिले वगैरे म्हटलं? तेव्हा त्यांना हनी ट्रॅप, खंडणी या सगळ्या गोष्टी आठवल्या नाही का? मूल जन्माला बरं एकदा गर्भपात झाला त्याही वेळेला त्यांनी का सांगितलं नाही की हनी ट्रॅप आहे? दुसऱ्यांदा दिवस गेले, बाळ झालं, बाळ 17 महिन्याचं झालं आणि आज ज्यावेळेला ती न्याय मागायला म्हणून पुढे आली तेव्हा अचानक पंकज तडसांना हा साक्षात्कार झाला की हा हनी ट्रॅप आहे। मला वाटतं पंकज तडस आत्ता जर हा लाईव्ह इंटरव्ह्यू बघत असतील आणि तुमच्यामध्ये बाप म्हणून थोडीही संवेदना असेल, राजकारणाच्या पलीकडे जाऊन, पुन्हा पुन्हा सांगते की राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल तर आजूबाजूच्या सल्लागारांना थोडे बाजूला करा आणि शांत डोक्याने 10 मिनिटं विचार करून आपल्या पत्नीशी एकांतात बोला। हा मोदींचा परिवार आहे ना, तर मोदींचा परिवार नुसता बोलून होत नाही। मोदींच्या परिवारात आधी परिवार असणारी जी आपली धर्मपत्नी आहे, जिचं 17 महिन्यांचं बाळ आहे, तिच्यावर इतके घाणेरडे आणि गलिच्छ आरोप करण्याच्या आधी तिच्याशी बोला। ती वारंवार सांगते की मला 1ही रुपया नको। ती माध्यमांच्या समोर सांगते मला फक्त आणि फक्त माझ्या बाळाचं नाव हवं आहे आणि तुम्ही तिच्यावर घाणेरडे खंडणीचे आरोप करता। मोदी जी, अगर आप तक यह इंटरव्यू पहुंच रहा है, आपके सलाहकारों तक, आपके प्राइम मिनिस्टर ऑफिस तक अगर यह इंटरव्यू पहुंच रहा है तो हम पूजा तड़स जी की ओर से आपसे नम्र निवेदन करना चाहते हैं कि मोदी का परिवार यह ट्विटर पर सिर्फ ट्रेंड चलाने से मोदी का परिवार नहीं बनता है। मोदी का परिवार तब बनेगा कि आने वाली 20 तारीख को आप जब वर्धा में आएंगे और वर्धा में जिस प्रत्याशी के लिए आप प्रचार सभा लेंगे, उसी प्रत्याशी ने किस तरह से अपने परिवार की बहू को एक दर-बदर भटकने की जिंदगी दे रखी है, अगर उसको आप पहले न्याय दिलाते हैं तो फिर आप सही में मोदी का परिवार यह हैशटैग चलाने की योग्यता रखते हैं। यह हम बड़ी नम्रता से आपके सामने कहना चाहते हैं। थैंक यू सो मच। Thank you so much. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।